नालंदा बुद्ध विहारामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त डिग्रस कराळे येथे नालंदा बुद्ध विहारामध्ये प्रतिमेला अभिवादन करण्यात आले। डिग्रस कराळे येथे नालंदा बुद्ध विहारामध्ये कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील घेण्यात आलं। या कार्यक्रमाला उपस्थित डिग्रस कराळे येथील विद्यमान सरपंच सिद्धार्थ इंगळे, विठ्ठल कुऱ्हे, पांडुरंग खंदारे, भीम कन्या अक्षरा यांनी कुऱ्हे, संविधान इंगळे, आदर्श कुऱ्हे, क्रांती ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंती दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश कुऱ्हे, अक्षरा यांनी मनोगतामध्ये सांगितले की जुन्या काळामध्ये स्त्रियांना चूल आणि मूल एवढाच अधिकार होता, पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे एवढा अधिकार मिळाला की स्त्रिया ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकतात। स्त्रिया संविधानामुळे स्वातंत्र्य मिळाले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिक्षणाचा अधिकार मिळाला। सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त साजरी करताना अक्षरा तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत विचार व्यक्त केले। न्यूज 91 मराठीसाठी सिद्धार्थ करहे, डिग्रस कराळे। राजे छत्रपती शिवाजीराजे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले व तसेच माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री या सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या। त्यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले। महाराष्ट्रातील महापुरुषाची यादी ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांची धर्मपत्नी सावित्रीबाई फुले। 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला। वयाच्या 9व्या अवघ्या वर्षी महात्मा फुले सोबत विवाहबद्ध झाल्या। मूळच्या हिऱ्याचा पैलू पडणारा रत्नपाकरी गवसला। महात्मा फुलेंचे विचार, शिक्षणासाठीची तळमळ या सर्व संघर्षात सावित्रीबाई फुले यांच्यावर खोलवर परिणाम पडला। एवढे म्हणून मी माझे 2 शब्द संपवते।